ग्रामीण आदिवासी भागात पाणी टंचाई विरोधात अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेकडून शुक्रवारी डहाणू पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला। यावेळी शेकडो महिलांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता। गेल्या 5 वर्षांपासून जल जीवन मिशन योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे। जलवाहिन्या टाकण्यासाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत, ते रस्ते पुन्हा पूर्ववत करून द्यावे। अनेक गावांची प्रलंबित नळ जोडणी करण्यात यावी अशी मागणी करताना काही ठिकाणी नळ जोडणी करूनही पाणी येत नसल्याचा आरोप करण्यात आला। जिल्ह्यात अनेक धरणे उभारली आहेत, तरी देखील ग्रामीण भागातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। नियोजनाच्या अभावामुळे ग्रामीण भागाला पाणी टंचाईचा फटका बसत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मूलभूत गरजा आपण शाळेत शिकलेलो आहोत आणि खरं आहे अन्न वस्त्र निवारा, त्या अन्नासोबत पाणी हे महत्त्वाचे, पाणी हे जीवन आहे। पण आज आपली परिस्थिती या सरकारने अशी करून ठेवली की पाण्यासाठी आपल्याला रिकामे हंडे कसे घेऊन इकडे यावं लागते। बाटल्यामध्ये गढूळ पाणी, पिवळे पाणी घेऊन आपल्याला अधिकाऱ्यांना जाब विचारायला यायला लागते। फक्त एक हाक देऊन आपल्या एवढ्या महिला आज इकडे आलेल्या आहेत। आपल्या जीवनाचा प्रश्न आहे। एखादं खायला मिळालं नाही चालेल, पण पाणी तर पाहिजे। पण हे पाणी कोणत्या पद्धतीचं आणि कसं मिळते आपल्याला हे दाखवण्याची वेळ आपल्यावर आज या अधिकारी लोकांनी आणून दिलेली आहे। आणि हे दाखवण्यासाठी आज आपण अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने डहाणू तालुक्याचा महिलांचा हंडा कळशी मोर्चा इथे आयोजित केला। हा मोर्चा इथे पंचायत समितीला येऊन धडकला आणि त्यांनी आपल्याला बोलावलं, शिष्टमंडळ बोलावलं। शिष्टमंडळ आणि जे काही पाणी पुरवठा अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा झाली। आपले प्रश्न होते, जलजीवन योजना जी सुरू केलेली आहे सरकारने, त्याच्यामध्ये काय आहे की प्रत्येक घराला काय मिळालं पाहिजे, मिळणार आहे नळाची व्यवस्था केलेली आहे। आपल्याला फार बरं वाटलं होतं तेव्हा का आता मला डोक्यावर हंडा कळशी नाही घेऊन पडत, कडक बेस वाटला होता ना। पण आपले अजून काय आहे परिस्थिती, ज्या बोरिंगावर आपण हंडा कळशी घेऊन जातो त्या बोरिंगाचं पाणी पिण्याच्या लायकीचं नाही, पिण्याच्या काय अक्षरशः कपडे धुण्याच्या लायकीचं नाही, भांडी धुण्याच्या लायकीचं नाही। आणि असं पाणी आज आपल्याला प्यायला लागतं। आणि तिकडे सरकारच्या घोषणा आरोग्याविषयी काय, आरोग्य सुधारलं पाहिजे, ह्या योजना त्या योजना, फक्त कागदावर। इथे पाणी शुद्ध देता येत नाही आपल्याला पिण्यासाठी, तर त्या योजना काय कामाच्या। आधुनिकीकरण चालू आहे, म्हणजे या सरकारला आपला देश म्हणजे फार मोठा वरती न्यायचा आहे, फार म्हणजे जगामध्ये 1 नंबर करायचा आहे। पण या सरकारला कळलं पाहिजे इथल्या खेडेपाड्यातल्या जे काही गरीब जनता आहे, आदिवासी जनता आहे, त्यांचा पाण्याचा प्रश्न सोडवता येत नाही तुम्हाला, तर देश कुठे नेणार आहेत तुम्ही, कोणाला घेऊन नेणार आहेत, हे दाखवण्याची वेळ आज आपल्याला येते। स्वातंत्र्य 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 म्हणतात, 75वा अमृतसर काय सुवर्ण म्हणजे सोन्याचा 75 वर्ष होऊन गेले, खूप छान झालं, इंग्रजांना पळवून लावलं, हे साजरा केला। आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी सांगितलं प्रत्येक घराला तिरंगा लावायचा, आपण पण केला ना, केला की नाही तिरंगा लावला। आपल्याला माझ्या देशाचा मान आहे, अभिमान आहे, तिरंग्याचा मला मान आहे, माझ्या हक्काचा तिरंगा आहे, आम्ही लावला। पण याच्या नावाखाली आपल्याला काय दिलं, हे सगळे खोटे धंदे आहेत त्याचे। आपल्याला आपल्या योजनेपासून योजना आणली तरी ती निकृष्ट दर्जाची आणि सांगायला मोकळा की मी एवढं केलं, असं केलं, तसं केलं। आज आपल्याला इकडे काय यायला लागतंय, सगळे प्रत्येक महिला, कोणी शेतावर जाणारी आहे, कोणी कंपनीत जाणारी आहे, मोलमजुरी करणारी महिला आज पूर्ण दिवसाची मजुरी बुडवून इथे आलेली आहे।
पाण्यासाठी, पिण्याच्या पाण्यासाठी आहे. फार मोठा काही मागत नाही आपण. आपला हक्क मागतो जो संविधानाने दिलेला आहे आपल्याला. तो हक्क आपल्यापासून हिरावून घेणारे हे सरकार अनेक योजना आणतं आणि दाखवतं फक्त आम्ही एवढा विकास केला. हा विकासाच्या नावाखाली आपल्याला खूप मोठी फसवणूक जी होते. यावेळी पंचायत समिती सहाय्यक गट विकास अधिकारी डहाणू यांना निवेदन देऊन पाण्यासाठी ठोस उपाययोजना आणि योजनेची अपूर्ण अवस्थेतील कामे त्वरित पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. तर यावेळी संघटनेच्या लहानी दोडा, रूपा राठोड, निलिमा माळी, लता गोरखाना, मीना गहाल, मेरे रावती, लखिनी वाघात आदी यावेळी उपस्थित होते. तसेच शासनाकडून पाण्यासाठी जल जीवन सारख्या महत्त्वपूर्ण योजना राबवण्यात आल्या. मात्र ग्रामीण भागात जल जीवन मिशन योजनेची कामे बारगळ्यामुळे महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणी टंचाईसाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी आमची मागणी आहे, असे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या लहानी दोडा म्हणाल्या. ही परिस्थिती आपल्या गावातल्या पाण्याची आहे. आज स्वातंत्र्य मिळून आता निलिमाने सांगितलं की इतक्या मोठ्या ह्याच्यामध्ये साजरे केले जातात, पण आपल्याला कधी कधी प्रश्न पडतो की स्वातंत्र्य कोणासाठी पडतो ना. जेव्हा आपण एक हांडे पाण्यासाठी आपल्याला कुठेतरी धाव घ्यावी लागते, तेव्हा आपल्या सगळ्यांच्या मनात येतं की आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे काय. स्वातंत्र्य मिळालं तर आपल्याला काय काय गोष्टी फक्त सरकार कागदाच्या ह्याच्यावरती दाखवते हजारो योजना, पण त्या योजना जातात कुठे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की आपण आपल्यासाठी किती सरकार योजना आणतं आणि किती आपल्यापर्यंत येतात. जसं आपल्याला असं एक नुसता या कोपऱ्यावर एक लोणीचा गोळा ठेवला तर असा फिरवला तर तिथपर्यंत जाईपर्यंत तो किती मोठा राहील, कारण सगळ्याच्या हाताला लागेल ना. लागेल की नाही लागेल. मग ती तिथपर्यंत इतका मोठा घेतला तरी तिच्यापर्यंत जाणे पर्यंत एवढासा तो गोळा राहील. अशी आजची परिस्थिती या शासनाच्या कामाची आहे. जे ठेकेदार आहेत तेही त्याच पद्धतीचे आहेत, कारण त्यांच्यावरती वचक कोणाचंही नाही. जेव्हा आपण कुठला प्रश्न घेऊन येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण कोणाकडे जातोय, आपलं वाली कोण आहे. ऐकून घेतल्यानंतर ते प्रश्न सुटतील का हा प्रश्न पडतो. आज आपण अनेक मोर्चे काढतो. हा आपल्या महिलांचा मोर्चा एकच नाही, तर आपण सगळ्या किसान सभेचा म्हणजे शेतकऱ्यांचा मोर्चा असला तरी त्या मोर्चामध्ये आपण सामील होतो की नाही. कारण सगळ्या राबराहाट करण्यापासून सर्वात जास्त शेतीचं काम करत असतील तर त्या महिला करतो ना. आपण करतो की नाही. बोलत नाही म्हणजे तुम्ही करत नाही, करतो ना आपण सगळे जणी. आपण म्हणजे पुरुषापेक्षा जास्त आपण शेतावर आपली मेहनत असते आणि आपण प्रत्येक किसान सभेच्या शेतकऱ्याच्या मोर्चामध्ये पण असतो. आपण अनेक मोर्चामध्ये जी आदिवासी उपयोजनेची जी धरणं आहेत त्या धरणाचं पाणी, मग आपला कुर्सा डॅम असेल, जो हा सूर्य प्रकल्पाचा जो आहे तो असेल, म्हणजे कितीतरी डॅम आहेत ज्या आदिवासी उपयोजनेतून, म्हणजे हा आपला जिल्हा हा आदिवासी आणि आपला तालुका सुद्धा आदिवासीच्या ह्याच्यामध्ये मोडला जातो. आणि त्या आधारे आदिवासी उपयोजनेचे जे पैसे कोट्यवधी रुपये खर्च करून आणि ती धरणं बांधली गेली. कशासाठी बांधली गेली. आपल्या नावाचा पैसा आणि